और भाई अब नहीं आती ना उसकी याद। सच सच बता, नहीं आती ना, नहीं आती ना, तो चल सबसे पहले जा और इसको थँक यू बोल, क्योंकि इसी की वजह से IPL सुरू आहे। सो मौसम असताना आणि आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत असताना। सो गाईज, पहिल्या दिवशी काय पाहिलं विराटचे 50, दुसऱ्या दिवशी काय पाहिलं रोहितचे 50। बॉन्ड 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 हा बॉन्ड इथेच थांबला नाही तर कॅच सोडण्यात पण सोबत आहे। मग काय IPL सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी RCBने 200 रन दिले, चेस केले। दुसऱ्या दिवशी MIने 200 रन दिले, चेस केले। तिसऱ्या दिवशी CSKने 200 रन दिलेही नाही, बनवलेही नाही आणि 100 रन ऑल आउट होऊन चेस पण 10 ओव्हरमध्येच केले RRB। म्हणजे वन साइड मॅच झाला। पण चौथी मॅच म्हणजे GT विरुद्ध पंजाब यांची एक वेगळीच रायव्हरी आहे आणि त्यात राहुल तेवटिया विरुद्ध पंजाब। तर या मॅचमध्ये पहिले GTने बॅटिंग केली आणि असं वाटत होते GT आज 200 बनवणार, पण मधातच आला युजवेंद्र चहल आणि चहलनी सर्वांना घायल केलं आणि GTच्या मेन बॅट्समन म्हणजे शुभमान गिल आणि जॉर्ज बटलरची विकेट घेतली। त्यानंतर GTचा स्कोअर फक्त आणि फक्त झाला 162 आणि असं वाटलं होतं 162 रन म्हणजे कुछ नाही आहे। पण जसे पंजाब बॅटिंग करायला आले आणि असं वाटलं तर पंजाब आसानी के साथ मैच जीत जाएगा, लेकिन प्रसिद्ध किसने बोला मैं हूं ना मैं संभाल लूंगा, मैं थोड़ा पैनिक हार्ट अटैक दूंगा पंजाब वालों को। और पंजाब वालों की आदत है वाली मैच हमेशा हारने की, जिंकलेली मॅच हारायची पंजाबची जुनी आदत आहे। पण काल तसं झालं नाही आणि मागच्या सीझनला तसं झालं नाही, कारण त्याचा कॅप्टन कोण आहे तर सरपंच साम। तर होऊ देईल का तर नाही। तर पण पंजाबला एक मिनी हार्ट अटॅक आला होता, पण तो सावरला कॉनलीनी सावरला आणि तो ऑस्ट्रेलिया माइंडसेट आहे। आणि रिकी पॉइंटिंगने असेच थोडी ऑस्ट्रेलियाचे 7-8 प्लेयर पंजाबमध्ये घेतलेले आहेत। मिनी ऑस्ट्रेलिया तयार करायची त्याला आता पुढे चालून, आणि पंजाबला हळूहळू ड्रेसचा कलर सुद्धा चेंज होईल असं मला वाटतं। रेडपासून येलो येऊन जातील। पण काल पंजाबची बॉलिंग पण शानदार होती, बॅटिंग पण शानदार होती, फक्त एका प्लेयरची, बाकीचे डुस झालेले, बाकीचे डुस। आणि आजची मॅच म्हणजे आपला स्पायडरमॅनची मॅच आहे। बघू आज स्पायडरमॅन विरुद्ध बॅटमॅन बापू आहे। बघू आज कोण जिंकतं, कमेंट करा आजची मॅच कोण जिंकणार, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।